नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर आर्य हातगिने परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी याच्या ऑनलाईन सेशन्स मध्ये. लास्ट व्हिडिओज पासून आपण ऑनलाईन प्रॅक्टिकल्स स्टार्ट केले होते आणि त्यातले काही एक्सपेरिमेंट ऑलरेडी आपण कंप्लीट केलेले आहेत. तर आज आपण एक्सपेरिमेंट नंबर 5 हा सिलेक्शन सॉर्ट हा जो सॉर्टिंग टेक्निक आहे त्याचं लॉजिकल इम्प्लिमेंटेशन आपण बघणार आहोत. आणि सिलेक्शन सॉर्टला जायच्या आधी व्हॉट इज मीन बाय सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे काय, डेटा आपल्या सिस्टीम मध्ये स्टोअर करायचा असेल किंवा डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा असेल तर तो इझिली आणि कमीत कमी वेळेमध्ये मॅनिप्युलेट करता येईल किंवा त्याच्यावर प्रोसेस करता येईल अशा पद्धतीने तो डेटा सॉर्ट आउट करणं इट इज नथिंग बट अ सॉर्टिंग टेक्निक. म्हणजे डेटा व्यवस्थित पद्धतीने आपल्या सिस्टीम मध्ये स्टोअर करणं. मग हाच या सॉर्टिंगचे वेगवेगळे टेक्निक्स जे आहेत त्यातला आपण ऑलरेडी बबल सॉर्ट बघितला आहे आणि नेक्स्ट जो सॉर्टिंग टेक्निक आहे तो सिलेक्शन सॉर्ट आहे आणि तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सिलेक्शन सॉर्टला स्टार्ट करायच्या आधी आपण त्याचा अल्गोरिदम काय आहे हे जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला इझिली लक्षात येईल की काय प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने आपण तो एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतोय, या नोटपॅड मध्ये एक व्हॅल्यूज घेतोय जेणेकरून आपल्याला ते कळतील. फर्स्ट वन इज अ 4, next one is a 7, next 8, त्यानंतर 3, त्यानंतर 6. ओके, these are the 5 elements. हे 5 elements आहेत. तर अल्गोरिदम काय सांगतोय सिलेक्शन सॉर्ट मध्ये, सिलेक्शन सॉर्ट इट इज नथिंग बट अ सिलेक्ट वन ऑफ द एलिमेंट अँड प्रोसीड. ओके, सिलेक्शन सॉर्ट काय सांगतोय, एखादा एलिमेंट सिलेक्ट करा आणि तो यूज करून आपण पुढची प्रोसेस करायची आहे. तर त्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे तो सेट मिनिमम टू द फर्स्ट लोकेशन. जो फर्स्ट लोकेशन आहे 4 हा एलिमेंट आहे तो आपण काय करणार आहे, ऍज अ मीन म्हणून सिलेक्ट करणार आहे. काय सिलेक्ट करतोय, मीन म्हणून सिलेक्ट करतोय. ठीक आहे, मिनिमम हा फर्स्ट एलिमेंट असेल. आता आपल्याला काय करायचं, सेकंड पॉइंट मध्ये हा मीन एलिमेंट कन्सिडर करून याच्यापेक्षा लहान किंवा उरलेला जो ऍरे आहे या ऍरे मध्ये सगळ्यात लहान एलिमेंट कुठला आहे हा फाइंड आउट करायचा. सर्च द मिनिमम एलिमेंट इन द ऍरे. मग हे काय करायला लागेल आपल्याला, प्रत्येक एलिमेंट हा 7, 8 बरोबर, 8, 3 बरोबर, 3, 6 बरोबर या पद्धतीने आपल्याला कम्पेअर करावं लागेल आणि यातला मिनिमम एलिमेंट फाइंड आउट करायचं. म्हणजे आता मिनिमम एलिमेंट कुठला आहे 3, बरोबर आहे. आता यू हॅव टू compare these 3 elements with the mean element, बरोबर आहे. Swap the first element with the search element if it is smaller than the minimum element पेक्षा स्मॉल असेल तर. ठीक आहे, हा झाला थर्ड पॉइंट. फर्स्ट पॉइंट मध्ये काय केलेलं, फर्स्ट लोकेशन आपण काय केलेलं आहे, मीन सेट केलेला आहे. सेकंड पॉइंट मध्ये काय केलेलं आहे, मिनिमम एलिमेंट फाइंड आउट केलेला आहे. आणि थर्ड मध्ये आपण काय करतोय, स्वॅप करतोय. काय स्वॅप करतोय, तर हा फर्स्ट एलिमेंट मीन जो आहे तो पूर्ण ऍरे मधला जो मिनिमम एलिमेंट आहे तो, त्या दोन्हींचं स्वॅपिंग करायचं. पण कधी करायचं आहे, इफ, ठीक आहे, इफ इट इज स्मॉल, इट इज मीन. हा काय असणार आहे, मिनिमम एलिमेंट पेक्षा मिनिमम असेल तर आपण तो कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, असाइन द नेक्स्ट एलिमेंट ऍज अ मीन. हा फर्स्ट प्रोसेस झाला, फर्स्ट स्टेप झाली. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हा 3 इथं आला आणि 4 इथे गेला. म्हणजे नेक्स्ट एलिमेंट काय असणार आहे, व्हेरिएबल काय, ऍरे काय असणार आहे, 3, 7, 8, 4 अँड 6. करेक्ट. तर आपण हा जो फर्स्ट एलिमेंट आहे तो ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डर मध्ये आलेला आहे आणि तो आपण मीन कन्सिडर केला होता लास्ट पॉइंट मध्ये. तर आता आपण काय करणार, नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो मिनिमम सेट करणार. म्हणजे हा मिनिमम असणार आहे का, नाहीये. मिनिमम काय असणार, 7 कन्सिडर करणार. इथं आपल्याकडे आता 7 मध्ये आल्यानंतर आपल्याकडे 2 ऍरेज आहेत, एक हा 3 असलेला आणि हा 1. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या ऍरे मधला मिनिमम एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे. आता ह्यामध्ये मिनिमम कुठला आहे, 4. सेम प्रोसेस परत करायचं. मग हे इट इज नथिंग बट अ 4th प्रोसेस. आणि 5th प्रोसेस काय सांगितलंय, हे जे वरची प्रोसेस आपण कंप्लीट केलेले आहेत तेच प्रोसेसेस अंटिल अँड अपटिल आपल्याला जोपर्यंत सॉर्टेड ऍरे मिळत नाही तोपर्यंत आपण हे कन्सिडर करायचे आहे. क्लिअर. दिस इज द सिंपल सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम वेअर यू आर गोइंग टू एक्झिक्यूट. हे सिलेक्शन सॉर्ट कसं एक्झिक्यूट करायचं आहे हे आपल्याला या अल्गोरिदम थ्रू कळतंय. आता आपल्याला काय करायचं, हे अल्गोरिदम दिलेलं आहे, ठीक आहे, अल्गोरिदम आहे आपल्याकडे,
पण ह्याचं लॉजिकल इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे येऊन थांबतोय. मग काही मुलांना लॉजिकली इम्प्लिमेंटेशन जे असते ते इझिली कन्सिडर करता येतात किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येते, पण काही मुलांना ते लॉजिकल इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे कळत नाही. मग त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लॉजिकल इम्प्लिमेंटेशन इझिली कसं करायचं. ठीक आहे, लास्ट टाइमला जसं आपण केलं होतं त्याचप्रमाणे आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा ऍरे घेणार आहोत, ऍरे मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहोत आणि ते डिस्प्ले करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण लॉजिकल इम्प्लिमेंटेशन या सिलेक्शन सॉर्टचा जो आहे तो आपण यूज करणार आहोत. ठीक आहे, लेट स्टार्ट. ज्या प्रोसेस थ्रू आपल्याला जायचं आहे त्या प्रोसेस थ्रू आपण पुढे जाऊया. जस्ट अ मिनिट, मी हा एपिक पेन काढून टाकतोय. क्विट. ओके, हा आता आपण पुढे जाऊया. मी इथं टर्बो सी ओपन करून ठेवलेला आहे. ठीक आहे, न्यू फाईल घेतोय, न्यू फाईल एक्सटेंड करतोय. त्याच्यानंतर मी पहिलं काम करतोय, फाईल माझी सेव्ह करून घेतोय. आपला हा एक्सपेरिमेंट कितवा आहे, एक्सपेरिमेंट नंबर 5th, एक्सपेरिमेंट नंबर 5th, बरोबर आहे. मग मी हा कळावा म्हणून मी काय करतोय, DSU देतोय, DSU अंडरस्कोर एक्सपेरिमेंट नंबर 5th. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा काय करतोय मी, void मेन मेथड घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय केलं, व्हेरिएबल्स इन्सर्ट करून घेतले. आय काउंटर व्हेरिएबल घेतला, त्याच्यानंतर n हा साईज घेण्यासाठी आणि एक ऍरे घेतलेला आहे जो 30 मॅक्झिमम 30 एलिमेंट्स कन्सिडर करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लिअर स्क्रीन, त्याच्यानंतर get ch to hold the output. ओके, आउटपुट विंडो क्लिअर करण्यासाठी आणि आउटपुट विंडो घेण्यासाठी. ठीक आहे, हा झाला मेन मेथड. आता आपण काय करणार आहोत, या मेन मेथड नंतर पुढे व्हॅल्यूज इन्सर्ट करून घ्यावे लागतील. मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करावं लागेल, त्याची साईज ठरवायला लागेल. ओके, प्रिंट f /n/t. ठीक आहे, enter the size of an array. array ची साईज काय आहे हे डिसाइड करा. त्याच्यानंतर मी काय करून घेतोय, तेच स्कॅन करून घेतोय आणि तो n ला स्टोअर करतोय, %d, $n, कारण त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल घेतलेला आहे. हे काय झालं, array ची साईज ठरवण्यासाठी. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, array एंटर करून घ्यावं लागेल, बरोबर आहे. /n/t, enter the array elements. ओके, array elements एंटर करून घ्या. आता मला माहित आहे array elements म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स आहे, डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ n, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे हा किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे हे आपल्याला माहित नाहीये, म्हणून मी काय करतोय, हा फॉर लूप मध्ये घेतोय. किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, हा डिपेंड्स ऑन n वर डिपेंडेड असेल. ठीक आहे, मग मी याची साईज कंडिशन देतोय, i is exactly is equal to 0. स्टार्टिंग व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. i is less than n असेल म्हणजे साईज वर डिपेंड, त्याच्यापेक्षा n-1 असेल ऍरे व्हॅल्यूज, आणि i++. ओके, त्याच्यानंतर मी काय करतोय, scanf स्टेटमेंट, scanf कशामध्ये घ्यायचं आहे, ऍरे मध्ये घ्यायचे आहेत ना, इंटिजर टाइपचे व्हेरिएबल्स आहेत, म्हणून मी %d घेतलं आणि $a of i, बरोबर आहे. i कशासाठी, नंबर ऑफ व्हॅल्यूज त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि जे डिपेंड्स आहेत i च्या व्हॅल्यूवर. म्हणजे इथं काय होईल, त्याचा जी व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज ऍज अ व्हॅल्यू म्हणून ते स्टोअर होतील त्याच्यात. त्याच्यानंतर मी काय करतोय, आहे तोच कॉपी करतोय आणि त्याच्यानंतर मी परत एकदा पेस्ट करतोय, ज्याच्यासाठी मला काय होईल, व्हॅल्यूज डिस्प्ले होतील. मग ह्या व्हॅल्यूज डिस्प्ले करण्यासाठी array elements are, बरोबर आहे, array elements are
मग इथं प्रिंटएफ स्कॅनएफच्या ऐवजी काय मी करणार प्रिंटएफ, बरोबर आहे. आणि इथं एम्परसेंड नको आहे आपल्याला. म्हणजे ह्या काय करेल, पहिल्यांदा मी काय केलं साईज व्हॅल्यूज एंटर करून घेतले, त्याच्यानंतर ॲरेचे व्हॅल्यूज एंटर करून घेतले, ते स्कॅन करून घेतले आणि त्याच्यानंतर मी काय केले जस्ट प्रिंट केले. आहे एवढं मोर दॅन इनफ आहे. आपण फक्त चेक करूया हे आहे काय व्यवस्थित, नसेल तर आपण त्यामध्ये काय चेंजेस करावे लागतात का हे पण चेक करूया. अल्टर F9 आणि कंट्रोल F9. एंटर द साइज ऑफ एन अरे. सपोज मी काय केले 7 दिलेले आहेत, तर एलिमेंट्स द्या 2 4 1 3 7 8 6. किती झाले 6 झाले, आणखीन एक 8. ठीक आहे. अरे एलिमेंट्स आर 2 4 1 3 7 6 8. क्लिअर. आता फक्त काय झालं ते व्यवस्थित दिसत नाहीये, म्हणून आपण काय करूया इथं प्रिंटएफच्या ठिकाणी काय करतोय स्लॅश एन देतोय, म्हणजे ते एकाखाली एक आपल्याला इझिली दिसून जाते. मग मी काय करतोय हे जे अरे एलिमेंट्स आहेत, अरे एलिमेंट्स बिफोर सॉर्टिंग करतो. कारण आपण सॉर्टिंग केलेलं आहे का नाहीये. BEFORE बिफोर SORTING सॉर्टिंग आर. अरे एलिमेंट्स बिफोर सॉर्टिंग आर म्हणजे हे एलिमेंट्स कुठले आहेत सॉर्टिंग व्हायच्या आधी. आता आपल्याला काय करायचं आहे हे अरेज सॉर्ट करायचे आहेत. आता मला पहिल्यांदा काय करावं लागेल, एक कुठली तरी व्हॅल्यू घ्यावी लागेल जी मिनिमम म्हणून कन्सिडर करायची आहे. मग मिनिमम मी कुठल्या याला घेतोय फर्स्ट एलिमेंटला घेतोय, त्याच्यामुळे कन्सिडर करायचं नाही की कुठली व्हॅल्यू मिनिमम आहे ती. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मला इथं नेस्टेड फॉर लूप यूज करावं लागेल, कारण फर्स्ट व्हॅल्यू घ्यायची आहे ती सगळ्यांच्या बरोबर कम्पेअर करायची आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती एक्सचेंज करायची. बरोबर आहे. दुसऱ्या एका राहिलेल्या पार्ट मध्ये, दुसऱ्या एका राहिलेल्या अरे मध्ये. बरोबर आहे. इथं 2 अरेज होतात मग अशी आपण बघितलं त्याप्रमाणे. बरोबर आहे. सॉर्टेड अँड अनसॉर्टेड. मग त्याच्यामुळे मला इथं 2 नेस्टेड फॉर लूप्स यूज करावे लागतील. मग त्याच्यासाठी मी एक कंडिशनचे सांगाडा तयार करून घेतो की जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. एक फॉर लूप असेल आणि त्याच्यामध्ये आणखीन एक फॉर लूप असेल. ठीक आहे. हे थोडंसं दिसायला हे दिसतंय म्हणून मी असं करतो. ठीक आहे. तर मी इथे काय केलं 2 फॉर लूप केले. कंडिशन्स काय द्यायचे आहेत काय नाही आहेत हे आपण नंतर बघूया. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक कंडिशन चेक करायची आहे, ती म्हणजे जो मिनिमम आपण कन्सिडर केलेला आहे फर्स्ट एलिमेंट तो आणि राहिलेल्या अरे मधला जो मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट केलेला आहे हे दोन्ही सुद्धा एकमेकांच्या पेक्षा लहान आहेत की मोठे आहेत हे पण आपल्याला कन्सिडर करायला लागेल. म्हणून मी काय करतोय इथं कंडिशन चेक करावी लागेल, ती म्हणजे मला इफ कंडिशन चेक करावी लागेल. आणि त्याच्यानंतर इथं जे करायचं आहे ते मी काय करणार आहे इंटरचेंज करणार ना. इंटरचेंज. बरोबर आहे. इथं मला काय करावं लागेल इंटरचेंज करावं लागेल. मग इंटरचेंजची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, स्वॅपिंग प्रोग्राम मध्ये आपण बघितलं होतं. काय आहे स्वॅपिंग प्रोग्राम मध्ये A इज इक्वल टू temp is equal to A is equal to B and B is equal to temp. This is the simple logic where you can exchange that elements. बरोबर आहे. मग मला इथं एक टेम्पररी व्हेरिएबल पण घ्यावं लागेल. बरोबर आहे. मग टेम्पररी व्हेरिएबल साठी मी काय केलं इथं टेम्प व्हेरिएबल घेतला आणि 2 फॉर लूप यूज करणार आहे, म्हणून मला आणखीन एक काउंटर व्हेरिएबल घ्यावा लागेल जो मी जे म्हणून घेतोय. आणि टेम्प हा काय केला मी एक नवीन व्हेरिएबल घेतला ज्याच्यामध्ये आपण एक टेम्पररी व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता मला काय करायचं, जो अरे आहे तो प्रत्येक एलिमेंट आपल्याला चेक करायचा आहे, प्रत्येक एलिमेंट बरोबर आपल्याला चेक करायचं आहे. म्हणून मी काय केलं I इज इक्वल टू 0 घेतला, I इज लेस दॅन n घेतला अँड I इज प्लस प्लस. बरोबर आहे. सिंपल आहे तशी कन्सेप्ट घेतली, म्हणजेच जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढ्या वेळेला ही फॉर लूप एक्झिक्यूट कर. पण सेकंड फॉर लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे हे डिपेंड्स ऑन I असेल. जे इज एक्झॅक्टली इज इक्वल टू नेक्स्ट एलिमेंट घ्यायचा ना. I मी पहिला एलिमेंट हा घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हा मिनिमम कन्सिडर झाला. पण ज्या वेळेला हा एक्झिक्यूट होणार आहे त्यावेळेला आपण त्याच्यातला नेक्स्ट एलिमेंट कन्सिडर करायचा. म्हणून मी काय केलं जे इज इक्वल टू I प्लस 1 घेतला. बरोबर आहे. जे इज इक्वल टू I प्लस 1 नेक्स्ट एलिमेंट घेण्यासाठी. त्याच्यानंतर जे जो आहे तो किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, जेवढे अरे एलिमेंट्स असणार आहेत तेवढ्याच वेळेला तो एक्झिक्यूट होणार आहे. म्हणून मी काय घेतला
n घेतला आणि त्याच्यानंतर जे ऍज इट इज प्लस केलं. हे दोन्ही फॉर लूप तुम्हाला कळाले. मी इथं जे का घेतलेलं आहे आणि जे ची व्हॅल्यू i+1 का घेतलेला आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला कळेल की एखादा एलिमेंट आपण घेतोय तो कुठल्या प्रकारे घेतोय आणि तो कशासाठी घेतोय हे कळणं महत्वाचं आहे. म्हणजेच इथं कंडिशनल लूप्स जे असतात ते आपल्याला इझिली लक्षात येतात किंवा आपण त्या प्रकारे लॉजिक इम्प्लिमेंट किंवा डेव्हलप करू शकतोय. ठीक आहे. तर त्यासाठी हा जे मी जो घेतलेला आहे तो i+1 घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे इथं मी काय करतोय, मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे इथं कंडिशन काय चेक करायला लागेल. सपोज मी पहिला एलिमेंट्स मिनिमम फाइंड आउट केला आणि राहिलेले जे एलिमेंट्स आहेत त्यातला एक मिनिमम फाइंड आउट केला. पण नेक्स्ट स्टेप जी आहे त्या दोन्ही ज्या वेळेला इंटरचेंज करायचे आहेत त्यावेळेला मला काहीतरी चेक करावं लागेल की जो फर्स्ट मिनिमम एलिमेंट फाइंड आउट केलेला आहे तो आणि सेकंड मिनिमम व्हॅल्यू जी फाइंड आउट केलेला आहे यामधला मिनिमम कुठला आहे. जर फर्स्ट एलिमेंट मिनिमम असेल तर इंटरचेंज करायची गरज आहे का, नाहीये. जर फर्स्ट एलिमेंट हा सेकंड एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इंटरचेंज करावं लागेल. म्हणून मी काय केलं, ऍरे मधला कुठला एलिमेंट आहे तो फर्स्ट एलिमेंट म्हणजे आय, फर्स्ट फॉर लूप मधला, बरोबर आहे, इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे, बरोबर आहे. ए ऑफ जे ला जी व्हॅल्यू असेल ती म्हणजे नेक्स्ट ऍरे मधला कुठलाही व्हॅल्यू, हे जर असेल तर मला काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. आता इंटरचेंज कसं करायचं आहे, ठीक आहे. तर इंटरचेंज कसं करायचं आहे, फर्स्ट टेम्प व्हॅल्यू घ्या इज इक्वल टू ए ऑफ आय. क्लिअर. जी मिनिमम पहिली व्हॅल्यू असेल ती टेम्प मध्ये घेतली, त्याच्यानंतर पहिली व्हॅल्यू ब्लँक झाली, पहिला स्पेस ब्लँक झाला म्हणून ए ऑफ आय एक्झॅक्टली इज इक्वल टू ए ऑफ जे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, ए ऑफ जे जो आहे तो रिकामा झाला म्हणून मग ए ऑफ जे मध्ये मी पुढची व्हॅल्यू जी माझी टेम्प मध्ये आहे कारण ती इंटरचेंज व्हायला पाहिजे एवढ्यासाठी मी तिथे घेतली. ठीक आहे. दिस इज द सिम्पल लॉजिक. इथं आपल्याला हा लॉजिक आहे ज्याच्या थ्रू आपण एक्झिक्युशन करणार आहोत. ठीक आहे. आता याच्या थ्रू जर आपण गेलो तर आपल्याला इझिली सॉर्टेड लिस्ट मिळेल का, हा प्रश्न आपल्याकडे मोठा आहे. तर लेट्स चेक, आपण जे केलेलं आहे ते बरोबर आहे का नाहीये, कुठे एरर्स आहेत का हे पहिला चेक करूया. कंट्रोल F9, इथं कुठलेही एरर्स नाहीयेत. आता मला काय करायचं आहे, माझा आउटपुट व्यवस्थित आहे का हे मला चेक करायचं आहे. त्यासाठी मला परत काय करावं लागेल, ऍरे परत डिस्प्ले करावं लागेल. मग त्यासाठी मी काय करतोय, इथं परत आहे तोच जे आपण मगाशी यूज केलेलं होतं तेच मी इथं आहे असं यूज करतो. ठीक आहे. क्लिअर. ओ सॉरी, आय थिंक आपण मध्ये आलेलो आहोत. इथं फॉर लूप संपणार, दुसरा फॉर लूप आणि आपल्याला हे इथं पेस्ट करायचं. क्लिअर. ओके ग्रेट. इथपर्यंत आलेलो आहोत आपण. आता मला काय करायचं आहे, ऍरे एलिमेंट्स बिफोर जिथे लिहिलेलं आहे तिथे फक्त मी चेक काय करणार, आफ्टर. ओके. आफ्टर सॉर्टिंग ऍरे एलिमेंट्स आफ्टर सॉर्टिंग आर. ठीक आहे. मी काय करतो, असं लिहितो. आता त्याच्यानंतर मला हे ऍरे एलिमेंट्स मिळतात का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग मी काय करतो, हा थोडस दिसू दे म्हणून मी /t टाकतो. ओके. लेट्स सी. नो एरर्स. रन. ओके. मग मी काय केले, 7 एलिमेंट्स घेतले. ऍरे एलिमेंट्स एंटर करा. त्याच्यानंतर मी 5 7 2 8 1 9 1 2 3 4 5 6 आणखीन एक एलिमेंट लागेल मला 4. ठीक आहे. ऍरे एलिमेंट्स बिफोर सॉर्टिंग किती आहेत, 5 7 2 8 1 9 आणि 4. आणि आफ्टर सॉर्टिंग, अरे वा, 1 2 3 4 1 2 4 5 7 8 9 सॉर्टेड. हे सॉर्टेड एलिमेंट्स आपल्याला इझिली सॉर्टेड लिस्ट मध्ये मिळून जातील. ठीक आहे. आपण थोडस तुम्हाला आउटपुट मे बी दिसलं असेल नसेल, मी आणखीन एकदा रन करून दाखवतोय. /t. ओके. कंट्रोल F9, Alt F9, कंट्रोल F9, 7 elements 2
5, 9, 1, 6, 3 and 8. Okay. Array elements before sorting 2, 5, 9, 1, 6, 3, 8 and after sorting 1, 2, 3, 5, 6, 8 and 9. This is the selection sort. हा काय आहे आपला selection sort आहे. Clear? This is the simple logic where you are going to execute a selection sort. हा selection sort execute करण्यासाठी आपल्याकडे काय आता याच्या आधी आपण भरपूर प्रोग्राम्स केलेले आहेत arrayचे आणि त्याच्यामध्ये डिस्प्ले करायचं लॉजिक आपण यूज केलेला आहे. अरे एंटर कसं करून घ्यायचं आणि ते डिस्प्ले कसं करायचं. फक्त आपल्याला जो यूज करायचा आहे जे लॉजिक यूज करायचं आहे ते एवढंच आहे. किती लाईन्स आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि हे बाय डिफॉल्ट कर्ली ब्रेसेस. किती लाईन्स आहेत 3 आणि 3 6. फक्त बेसिकली मुलांचं कन्फ्युजन कुठे होते ज्या वेळेला आपण हा नेस्टेड फॉर लूप यूज करतोय त्यावेळेला हे कंडिशन्स कसे देतात. आय हा पहिला कंडिशन आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जेचा कंडिशन कसं देतोय. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या पुढे येतोय आणि ते मी तुमच्या समोर आत्ताच करून दाखवलं. इझी आहे फक्त कॉन्सन्ट्रेट करा की कसं एक्झिक्यूट होतंय ते. ठीक आहे. क्लिअर? दिस इज इनफ. ओके. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. जर कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. ओके. कॉल करू शकताय, कमेंट करू शकताय. थँक्यू सो मच.